नमस्कार. नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि अगदी मनपूर्वक धन्यवाद. अतिशय सुंदर यावेळेचा रिस्पॉन्स होता तुमचा आणि असे जर म्हणजे आणखीन आमचा उत्साह द्विगुणित होतो आणि खूप मजा येते काम करताना. तर नक्कीच तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि असंच कॉमेंट्स मिळत राहू देत. खूप छान वाटतं. खूप धन्यवाद. खूप मनापासून धन्यवाद. खरंच खूप 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 थँक्यू. तुमचा म्हणजे पावसाळा आहे, तुमच्या कॉमेंट्स आणि याची खरंच बरसात झालेली आमच्यावरती. आपण सुरू करूया आपला एपिसोड. आता सध्या श्रावण चालू आहे, पावसाळा आहे, गरम तर होतच आहे, तरी सुद्धा वातावरण मात्र प्रसन्न आहे. अशा हिरव्यागार वातावरणात आणि श्रावण चालू असताना आपोआपच श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे सारख्या कविता, हसरा नाचरा श्रावण आला सारखी गाणी, रिमझिम गिरे सावन, ओ सजना बरखा बहार आई, ही गाणी आपोआप आपल्या ओठावर येतात. प्यार हुआ इकरार हुआ मधली राज आणि नर्गिसची उत्फुल्ल जोडी आपल्याला आठवते आणि मन प्रसन्न होतं. कार्यक्रमाची सुरुवात आम्ही थेट आपल्याला लहानपणात घेऊन जाणार आहोत. बालपणीच्या आपल्या आठवणीशी निगडीत आहे. ओळखलं असेल तुम्ही कदाचित. करेक्ट. नाच रे मोरा आंब्याच्या वनात. हे गाणं आपल्या लहानपणी म्हणजे प्रत्येक मुलीने मला असं वाटतं याच्यावर नाच केला असेल. आणि काळा काळा कापूस पिंजला म्हणजे हवेत हलवणारे हात, पिसारा फुलव म्हटल्यावर तो पिसाऱ्याची ऍक्शन, हे सगळं आपल्याला आठवतं. हे गाणं जितकं सुंदर आहे ना, तरी ह्याच्या मागची आठवण आणखी फारच छान. पहिल्यांदा आपण गाणं ऐकूया आणि मग आठवण. हे गाणं देवबाप्पा सिनेमातलं आहे. गीत ग. दी. माडगूळकरांचं आहे आणि संगीत पु. ल. देशपांडेंचं. ऐकूया गाणं. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देते टाळी, आता तुझी पाळी वीज देते टाळी. फुलं पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. झर झर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे. पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ. करून पुकारा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टप टप पानात वाजती रे. पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात, पावसाच्या रेघात खेळ खेळू दोघात. निळ्या सौंगड्या नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. पावसाची रिमझिम थांबली रे, तुझी माझी जोडी जमली रे. आभाळात छान छान सातरंगी कमान, आभाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. मस्त. हे जरी बालगीत असलं ना, तरी पण आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक जे बाल आहे, बालक, तो जागावतो ह्या वेळेला आणि थेट आपल्या बालपणात येऊन जातात. आता जसं तुम्ही म्हणालात
की प्रत्येक जण तो असा असा पिसारा वगैरे काढून नाचलेलं किंवा कुणी पाहुणे आले की कोकणी गाणं होतं ते नाच करून दाखव म्हटलं की नाच रे मोरा. छान. तुमच्याही आठवणी असतील याच्याशी, पण प्लीज शेअर करा. आणि जसं आपण म्हणतो ना की लहान मुलांचं गाणं आहे, तसं हे तयार होताना गदिमान सारखे महाकवी आणि पु ल देशपांडेंसारखे महान लेखक, कवी, संगीतकार हे सुद्धा खूप लहान होऊन त्यांनी हे गाणं केलेलं आहे आणि आशाबाईंनी गायलंय. ते सुद्धा अगदी लहान मुलाच्या, तोच भाव आहे त्याच्यामध्ये. तर त्याची एक सुंदर आठवण गदी माडगुळकरांचे सुपुत्र सुमित्र माडगुळकर यांनी आठवणीतील गाणी हा जो प्रसिद्ध ब्लॉग आहे त्याच्यावर लिहिली आहे. फारच मजेशीर आहे. ते म्हणतात, गदिमांची बैठक जमली होती. पांढरा शुभ्र गाद्या, लोड, तक्के सज्ज होते. 2 दिग्गज कलाकार गदी माडगुळकर आणि पु ल देशपांडे देवबाप्पा चित्रपटाच्या कामाला लागले होते. पण काम सोडून भलतीच मस्ती चालू होती. पु ल चाल पेटीवर वाजवत बसल्यावर चटकन गदिमांना चालीचं वजन लक्षात येईल आणि त्या तालावर ते झुलायला सुरुवात करत. बैठकीवर बैठकीवर उगाचच लोळपाटणं, पोटाशी उशी घेऊन त्यावर चिमट्यात अडकवलेल्या कागदाचे फळकूट पुढ्यात ठेवून सुपारी कातरायला सुरुवात, अडकीत त्याने चिपळ्या वाजवायला सुरुवात, नाना तऱ्हा चालू होत्या. स्वामी असं वळण हवं, फुल देशपांडे म्हणायचे. त्यांनी अशी वेगवेगळी नावं एकमेकांना ठेवली होती. फुल देशपांडे, तुम्ही बाजा वाजवीत राहा. एखादा अचानक तिथे आलेल्या तटस्थाला वाटावे की इथे गीत आकाराला येत आहे का नुसताच पोरकटपणा चालू आहे. एखादे दांडगे मूल वाटावे, कारण तब्येतीने गदिमा एकदम चांगले होते, तसे वाटत असे. त्यांच्यातला नकलाकार जागा झाला की मग तो मूलपणा पाहावा. खर तर मान मताराबाची सारी महावस्त्रे टाकून शवशवात शिरलेल्या माणसाचं ते फार मोहक दर्शन असायचं. माडगुळकर, आता आपला पोरकटपणा बास झाला, कामाला सुरुवात करूया. उद्या गाण्याचं रेकॉर्डिंग आहे आणि अजून तुम्ही गाणं लिहिलंही नाहीये. फुल देशपांडे, तुम्हाला गाणं कसं हवं ते सांगा. मला बालगीत हवं आहे आणि चाल साधारण नाच ग भूमा कशी मी नाचू यासारखी हवी. गदिमा उत्तरले, घ्या लिहून, नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच. आणि एक अजरामर गीत जन्माला आलं. यानंतर आपण ऐकणार आहोत आशाबाईंचं प्रसिद्ध गाणं रिमझिम पाऊस पडे सारखा. गीतकार जनकवी पी सावळाराम आणि संगीतकार वसंत प्रभू. रिमझिम पाऊस पडे सारखा, रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेला ही पूर चढे, पाडीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा, तरुवर भिजले भिजल्या वेली ओली चिंब राधा झाली. तरुवर भिजले भिजल्या वेली ओली चिंब राधा झाली. दमकून लावता वरती बिजली, चमकून लावता वरती बिजली, दचकून माझा उर उडे ग बाई गेला मोहन कुणीकडे. रिमझिम पाऊस पडे सारखा, हाक धावली कृष्णा म्हणूनी, रोखून धरली नाही दिशानी. हाक धावली कृष्णा
कृष्णा म्हणूनी रोखून धरली दाही दिशानी खुणाविता तुझं कर उंचावुनी खुणाविता तुझं कर उंचावुनी गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ग बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा जलाशयाच्या लक्ष दर्पणी तुझेच हसरे बिंब बघुनी जलाशयाच्या लक्ष दर्पणी तुझेच हसरे बिंब बघुनी हसता राधा हिरव्या राणी हसता राधा हिरव्या राणी पावसातही ऊन पडे ग बाई गेला मोहन कुणीकडे रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेला हे पूर चढे पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे गेला मोहन कुणीकडे. खरं हे गाणं आपल्याला जुन्या काळात घेऊन जातं आणि त्यावेळेला कामगार सभा लागायची बघा 11 वाजता. तर त्यावेळेला हमखास हे गाणं लागायचं. पावसातही ऊन पडे म्हणजे श्रावणाची पण आठवण आहे की क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे. या गाण्याची गोडी खरंच वेगळीच होती. अवीट आहे. म्हणजे अजूनही पाऊस म्हणला की ही ठराविक आणि आठवत राहतात. रिमझिम पाऊस, श्रावणात घननिळा, ही गाणी खरंच खरंच ना इतकी सुंदर गाणी आहेत ना ही. जसं आपण म्हटलंय की भावगीत हा मराठी मनाचा सांस्कृतिक ठेवा आहे. खरंच तो सांस्कृतिक ठेवा आहे की आठवतातच ते आणि त्याच्यासाठी आपल्याला काही सांगावं लागत नाही. आपोआप जिथे कुठे मराठी माणूस आहे तिथे हे गाणे रिलेट होतात. अगदी अगदी. मंडळी नुकतीच नागपंचमी होऊन गेली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने तर आपल्याला त्याचं महत्त्व माहितीच आहे, पण ग्रामीण भागात सांस्कृतिक दृष्ट्या पण याचं महत्त्व आहे. कसं असायचं, पूर्वी लहानपणी मुलींची लग्न व्हायची आणि अकाली प्रौढत्व व्हायचं. सासरी गेल्यावर त्यांना उगाच असं मोठं झाल्यासारखं वागायला लागायचं. त्यामुळे मंगळागौर म्हणा, नागपंचमी म्हणा, अशा खेळांच्या वेळेला त्यांना उत्फुल्लपणे मोकळेपणी खेळायची संधी मिळायची आणि माहेर हेच मोकळेपणी खेळण्याचं. त्यामुळे नागपंचमीला मुली माहेरी यायच्या, गावाच्या बाहेर झोपाळे लावले जायचे आणि तिथे मुक्तपणे या मुली बागडायच्या. त्याच्यावरच आधारलेलं हे प्रसिद्ध गीत आहे. खरं म्हणजे बागेश्वरीताई, आपण हे गाणं एकदा घेतलंय. पण हा प्रसंगोचित आहे. आत्ताच नागपंचमी झाली आहे म्हणून आम्ही ते गाणं पुन्हा घेतलंय. फांद्यावर बांधिले ग मुलींनी हिंदोळे. गीत आहे गदी माडगुळकरांचं आणि संगीत दिग्दर्शन आणि गायन गजाननराव वाटवे यांचं. ऐकूया बागेश्वरीताई. फांद्यावर बांधिले ग मुलींनी डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. फांद्यावर बांधिले ग मुलींनी डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धरारणी. श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी. माझे पण प्राणनाथ घरी नाही आले. माझे पण प्राणनाथ घरी नाही आले. फांद्यावर बांधिले ग मुलींनी डोळे पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी. जळ भरे पानोपानी संतोषली वनराणी. खळा खळा वाहतात
माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात, पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात. भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले, भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले. खांद्यावर बांधिले ग मुलीने डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा, आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा. वळचणीची पाल काही भले बुरे बोले, वळचणीची पाल काही भले बुरे बोले. फांद्यावर बांधिले ग मुलीनी डोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आता आपण थोडं वेगळ्या विश्वात जाणार आहोत आणि मीराबाईंचं एक भजन ऐकणार आहोत. तुम्ही ऐकलंही असेल, ते लताबाईंनी अजरामर केलेलं आहे, महारारी गिरीधर गोपाल. या गाण्याशी ना दोन आठवणी निगडीत, एक मीराबाईची आणि एक लताबाईंची. की ज्या वेळेला मीरेची गाणी लताबाईंना म्हणायला सांगितली, त्यावेळेला गीताबाईंनी त्याला आदरपूर्वक नकार दिला. का नकार दिला? कारण प्रख्यात गायिका सुब्बलक्ष्मी यांनी ते गायलं होतं आणि लताबाई म्हटल्या त्यांनी ते इतक्या उंचीवर नेलं आहे की मला आता त्याच्याशी स्पर्धा करायची नाही आणि मला गायचं नाही. पण त्यांच्या मनात ती गाणी कुठेतरी मीरेची गावी असं होतंही आणि ती सवंग होऊ नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे चित्रपट गीतात कुठेतरी त्याचा वापर होऊ नये म्हणून त्यांनी हृदयनाथ मंगेशकरांकडे हट्ट धरला की ही गाणी तू बसव आणि त्यांचा तो प्रसिद्ध अल्बम तयार झाला. मीराबाईची आठवण अशी की मीरा लहान होती आणि त्यावेळेला एक साधू गल्लीतून जात होता आणि त्याच्याकडे सुंदर श्रीकृष्णाची मूर्ती होती. ती मूर्ती पाहिल्यावर मीराबाईने हट्ट धरला, लहान होती मीरा, की मला ती मूर्ती हवी. पण साधूचं ते उदरनिर्वाहाचं साधन होतं, त्याने नकार दिला. पण झाली काय गंमत, तो घरी गेल्यावर झोपल्यानंतर त्याच्या स्वप्नात साक्षात श्रीकृष्ण आले आणि ते म्हणाले की मला मीरेजवळ राहायचं आहे. दुसऱ्या दिवशी तो साधू पुन्हा आला आणि मीरेला त्यांनी तो कृष्ण दिला. तेव्हापासून मीरेने त्याला सर्वस्व मानलंय आणि तिची सगळी गाणी, ती वेडीच झालेली होती. म्हणजे लग्न बिग्न जरा करून दिलं, लौकिकात तिचं सगळं होतं, तरी ती मानत होती एकट्या श्रीकृष्णालाच. त्यामुळे तिची ती उत्कट मधुरा भक्ती आपल्याला या सगळ्या तिच्या भजनांमधनं दिसते. ऐकवाल का? नक्की. आणि आपल्या गाण्यामध्ये घेण्याचं आजचं प्रयोजन असं आहे की हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला जी चाल बांधली आहे ती मिया मल्हार या रागात बांधलेली आहे. तर मल्हार राग आणि त्याचे प्रकार हे सगळे पावसाशी निगडीत असल्यामुळं आम्ही आज हा मल्हाराचा प्रकार घेतलेला आहे. आणि याला म्हणजे मिया की मल्हार असं म्हणतात, कारण तानसेन म्हणजे आता काही पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख असा आहे की तानसेनांनी हा राग केला, पण काहींच्या मते असं आहे की ते तो राग मल्हारचा हा प्रकार ते जास्त गायचे म्हणून त्यांना मिया मल्हार म्हणायचे फक्त. पण तो राग आधीपासून अस्तित्वात होता असं आणखीन एक मत आहे. तर ह्या रागाचं म्हणजे सगळ्यांनी तो कित्येक वेळेला ऐकलेला आहे. आणि म्हणजे मला असं दरवेळेला जाणवतं की पावसाचं जसं मल्हारामध्ये की बाहेरचा पाऊस आपण वर्णन करतो, पण जेव्हा मल्हार आपण ऐकतो ना
तेव्हा खरं आतला पाऊस पण सुरू होतो की त्याची रिमझिम आहे त्या भावनांचं, आणि इतका तो म्हणजे लागवी सुंदर, आणि तुम्हाला आतून असं उमाळे यायला लागतात की माझ्याही आत म्हणजे श्रावण सगळे ऋतू चालू होतात, इतका सुंदर आहे तो. तर म्हणजे म्हणून ते राग मल्हार आहे आणि त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामध्ये प्रेम आहे. जसं पावसाचं आहे रिमझिम, कधी जोरात बरसतोय तो, कधी गडगडाट आहे. आपल्याही भावना अशाच असतात. त्याच्यात विरहाची पण भावना असते का मल्हारमध्ये? नक्कीच. म्हणजे कारण मल्हार सगळ्या ह्यानंच जातो तो, आणि म्हणजे तो आता तुम्हाला अनुभव येईल तर आम्हाला नक्की सांगा ह्या बाबतीत तुम्हाला कसा वाटला हा मल्हारचा प्रयोग माझा. जगत देखा भगत देखा जिया जगत देखा
घटमट घृत काढलया दार गया चुया दार गया चुया मारा रे गिरधरा गोपाल राणा विसरो प्याला भेजा रावणा विसरो प्याला भेजा पियो मगन होया मीरा रे लगन लग्या मीरा रे लगन लग्या हाल हो जया मारा रे गिरिधर गोपाल दूसरा न गोया दूसरा सादा सकल लोक जोया दुसरा गोया मारा रे गिरिधर गोपाल भाग्यश्री ताई, इतकं अप्रतिम, इतकं उत्कट झालं ना की काटा आला अंगावरती. एक वेगळ्याच विश्वात भाग्यश्री ताई घेऊन गेल्या. म्हणजे मीरेचं जे समर्पण आहे ना ते तुमच्या गाण्यातही दिसलं. मंडळी, एक लताबाईंचा असा किस्सा आहे की मीराचं तर माहिती, तिने अख्खं जीवन ओवाळून टाकलं होतं कृष्णाभोवती. तर तसं लताबाईंना हे गाताना त्या इतक्या एकरूप व्हायच्या की त्यांना भीती वाटत होती की हे गाणं गाताना जर माझ्या भावना आल्या, मी अश्रू थांबवू नाही शकले तर गाण्याची मजा जाईल, गाण्यात ती कंपनं ती त्याच्यात येतील. त्यामुळे त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या भावना ताब्यात ठेवून गायलंय. म्हणून मीरेचं जसं समर्पण कृष्णाला होतं तसं गाण्याशी समर्पण लताबाईंना होतं. आणि इतक्या समर्पित भावाने दोघी आहेत म्हणून आपण सुद्धा कळत न कळत त्याच्याशी जोडलं जातो आणि समर्पित होतो आपली. खरं, अगदीच खरं आहे. आणि म्हणजे लताबाईंच्यासाठी म्हणजे काय, आणि सगळ्या गाणाऱ्यांच्यासाठी कृष्ण बंदिशींच्या मध्ये आणि गायनामध्ये इतक्या वेळेला येतो ना, म्हणजे रोज वेगळा नामजप करायची गरजच नाही की बंदिश गाताना तो इतक्या वेळेला आणि वेगवेगळ्या रूपामध्ये मॅक्झिमम बंदिशी आपल्या सगळ्या कृष्णावर आहेत. कारण कृष्ण सगळ्या छटा दाखवतो. बालपणामध्ये नटखट, तरुणपणाच्या, राधे बरोबरच्या, त्याच्यानंतर गोपिका आहेत, लीला आहे, रासलीला आहे, चोर आहे, माखन चोर आहे, आणखी म्हणजे इतक्या त्याच्यामध्ये आहेत की तुम्ही नकळत त्याची भक्ती होत राहते. आणि आपल्यातला वाटतो तो, म्हणजे तो कुठेतरी देव दूरत्व असं. म्हणजे राम एक आदर्श आहे, आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण कृष्ण मात्र आपल्या सगळ्या रूपामध्ये भेटतो तो आपल्याला.
यानंतर आपण ऐकणार आहोत सगळ्यांचं आवडतं गीत बोल रे पपिहार. शब्द गुलजारांचे आहेत, संगीत वसंत देसाईंचं आहे आणि चित्रपट आहे गुड्डी आणि गायिका आहे वाणी जयराम. मंडळी, आत्ताच ताईंनी सांगितलं मिया मल्हार, त्याचं महत्त्व, त्याचे वैशिष्ट्य. तर हे गाणं सुद्धा मिया मल्हारावरच आधारित आहे. आणि मुघल सम्राटाच्या काळात तिथला जो बंदिश रचणार होता संगीतकार, नेमत खान त्याचं नाव, आणि त्याला सदारंग असंही म्हटलं जातं. तर त्याने जी पारंपरिक बंदिश बांधली आहे तेच हे गाणं आहे. म्हणजे वसंतराव देसाईंनी त्याचं अप्रतिम संकलन केलंय आणि हे गाणं तयार झालं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लता मंगेशकरचा प्रभाव असणाऱ्या त्या काळात वसंतराव देसाईंनी हा धाडसी निर्णय घेतला, वाणी जयरामकडून गाऊन घेतलं आणि तो निर्णय यशस्वी झाला. वाणी जयरामचं हिंदी चित्रपटसृष्टीत या गाण्याने पदार्पण झालं आणि पुढे आपल्याला माहिती आहे त्यांना मिया तानसेन पुरस्कार या गाण्यासाठी मिळालाच, पण त्याच्याबरोबर आणखी 5-6 पुरस्कार पण या गाण्यासाठी त्यांना मिळाले. ऐकूया आपण बोल रे पपिहारा. बोले रे पपिहरा पपिहरा, बोले रे पपिहरा पपिहरा, बोले रे पपिहरा पपिहरा. नित घन बरसे नित मन प्यासा, नित मन प्यासा नित मन तरसे. बोले रे पपिहरा, बोले रे पपिहरा पपिहरा, बोले रे पपिहरा. पलकों पर एक बूंद सजाए, पलकों पर एक बूंद समाए. बैठी हूँ सावन ले जाए, बैठी हूँ सावन ले जाए. जाए पी के देश में बरसे, जाए पी के देश में बरसे. नित मन प्यासा नित मन तरसे. बोले रे पपिहरा, बोले रे पपिहरा पपिहरा, बोले रे पपिहरा. वसंत देसाईंचं संगीत होतं याला. आणि वसंत देसाई एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार आहे. त्यांची कितीतरी सुंदर गाणी आहेत. तुम्हाला जर त्यांची गाणी सुचवावीशी वाटत असतील तर ती गाणी घ्या. आम्ही एक एपिसोड वसंत देसाईंवर करणार आहोत, तर त्यामुळे तुमच्या आवडीची गाणी आम्हाला घेता येतील त्याच्यात. नक्कीच. अमर भूपाळीमधली त्यांची गाणी प्रसिद्ध आहेत, अमर झालेली आहे. अमर झालेली. तर त्याच्यावर आपण नक्की एक एपिसोड नक्की करूया. आपलं पुढचं गाणं आहे एक आवडत्या मिश्किल सिनेमातलं मुंबईचा जावई. मुंबईला तुम्हाला माहिती आहे की अपुरी जागा, त्याच्यात नवविवाहित जोडपं असेल तर त्यांना एकांत मिळत नाही. गर्दीच्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर असलेलं हे रोमॅन्टिक गाणं ही त्या काळातली एक वेगळी आठवण. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि तो इतका लोकप्रिय झाला होता की हिंदी रिमेक त्याच्यावर झाला. पिया का घर सिनेमा आणि जया भादुरी आणि अनिल धवननी त्याच्यात काम केलेलं होतं. आणि त्या काळात सोव्हिएत रशियाशी आपलं नातं राज कपूरच्या सिनेमामुळे जुळलेलं होतं. आणि जे काही मोजके मराठी सिनेमा तिकडे गेले त्याच्यात
मुंबईचा जावई अरे. हा सिनेमा होता आणि त्याच्यातली चाळ संस्कृती तिकडच्या लोकांना खूप भावली होती. हे गदिमांनी लिहिलेले रोमॅन्टिक शब्द, मल्हार रागावर आधारित बाबूजींनी दिलेली मोहक चाल आणि उत्कटपणे आणि उत्फुल्लपणे अशा त्यांनी गायलेलं सगळ्यांना आवडणारं अजरामर गीत आपण ऐकूया. आज कुणीतरी यावं. बागेश्री ताई. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे. जशी अचानक या धरणीवर गरजताली वळवाची सर, जशी अचानक या धरणीवर गरजताली वळवाची सर, तसे तयाने गावे, तसे तयाने गावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. विचारल्या विन हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा. विचारल्या विन हेतू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा. हाती हात धरावे, हाती हात धरावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. सोडुनिया घर नाती गोती, सोडुनिया घर नाती गोती, निघून जावे तया संगती, सोडुनिया घर नाती गोती, निघून जावे तया संगती. कुठे तेही न ठावे, कुठे तेही न ठावे, आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे, आज कुणीतरी यावे. तर कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे आलो आहोत. तर आपण तीनही मल्हारची गाणी घेतली शेवटची. आणि पुढच्या एपिसोडमध्ये जसं ताई आत्ता म्हणाल्या की तुम्ही वसंत देसाईंची काही गाणी नक्की सुचवा, की आपण त्याचा एपिसोड नक्की करू आपण. आणि आणखीनही कोणी अनवट जशी असतील की जी विस्मृतीत गेली आहेत गाणी आणि पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात पण ती ऐकली जात नाही आहेत फारशी, तर नक्की तुम्ही कळवाल आणि आपण त्याच्यावरचे नक्की एपिसोड्स करूयात. म्हणजे प्रत्येकाच्या स्मृतीत काहीतरी गाणी असतात की सगळीच अनवट गाणी आम्हाला आठवतील असं नाही, पण तुम्हाला जी गाणी आठवत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की ही गाणी पुन्हा ऐकावी, त्याला उजाळा द्यावा, तर नक्की आम्हाला नक्की प्रयत्न करू. आम्ही प्रयत्न करण्याचा. करण्याचा. आणि नेहमीप्रमाणे लाईक, शेअर आणि कॉमेंट नक्की करा आणि तुमच्या सजेशन्स नक्की आम्हाला खूप मदत करतात. तर त्याही येत राहू देत आणि असंच प्रेम कायम राहू दे. धन्यवाद. धन्यवाद.